गेल्या 11 वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या रूपाने देशावर गुजरात लॉबीने कब्जा मिळवलेला आहे. देशातील ईडी, सीबीआय, इस्रो, सेबी यासारख्या सर्वच प्रमुख संस्थांवर गुजराती अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. देशातील एक हाती सत्ता असल्यामुळे मोदी-शहांना हे शक्य झाले आहे. परंतु आता भाजपमधील हे चित्र बदलण्याचे संकेत मिळत आहेत. या बदलामध्ये महाराष्ट्राला राष्ट्रीय स्तरावर मोठा वाटा मिळण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये हालचाली पाहावयास मिळत आहेत. येणाऱ्या 2 महिन्यातच या घडामोडी घडणार आहेत. त्यामुळे याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. भारतीय जनता पक्षाच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत सध्या अनेक नावांची चर्चा आहे, परंतु कोणत्याही अधिकृत निर्णय झालेला नाही. जे.पी. नड्डा यांचा कार्यकाल जून 2024मध्ये संपला असून त्यांना लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मुदतवाढ देण्यात आली होती. आता नवीन अध्यक्षाच्या निवडीची प्रक्रिया लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपच्या अध्यक्षपदाच्या निवडीत महत्त्वाची भूमिका बजावतो. संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी किंवा जूनच्या अखेरीस नवीन अध्यक्षाची घोषणा होऊ शकते. संघाला असा अध्यक्ष हवा आहे जो पक्ष आणि सरकार यांच्यात समन्वय राखू शकेल आणि संघटनेच्या गरजा पूर्ण करेल. भाजपच्या संविधानानुसार राष्ट्रीय अध्यक्षाची निवड होण्यापूर्वी किमान 50% राज्यांमध्ये पक्षाचा संघटनात्मक निवडणुका पूर्ण होणे आवश्यक आहे. सध्या उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि मध्य प्रदेशसह काही मोठ्या राज्यांमध्ये या निवडणुका रखडल्या आहेत. भाजपच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा आग्रह संघचालक मोहन भागवत यांनी धरलेला आहे. फडणवीस मूळचे संघाच्या पठडीत तयार झालेले आहेत, नागपूरचे आहेत. त्यामुळे ते अध्यक्ष झाले तर सध्या मोदींचा ताबा असलेल्या भाजपची सूत्रे संघाकडे येतील आणि गुजरात लॉबीचा पॉवर कमी करण्यात यश येईल असा संघाचा विचार आहे. तर दुसरीकडे फडणवीस भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले तर मोदी-शहांना अडचणीचे ठरू शकतील या चिंतेने ते चालढकल करत आहेत. मोदी-शहांना जगत प्रकाश नड्डासारखा रबर स्टॅम्प राष्ट्रीय अध्यक्ष हवा आहे. त्यासाठी त्यांच्याकडून काही नावेही संघाला देण्यात आली आहेत. मात्र संघाचा या नावांना नकार घंटा आहे. गेल्या 11 वर्षाच्या सत्तेच्या कालखंडात शहा-मोदींच्या जोडीने भारताला गुजरातमय करून टाकले हे आता देशातील सर्वसामान्य जनतेलाही कळू लागले आहे. भविष्यात अशीच परिस्थिती राहिली तर देशातील विकासाचा समतोल ढासळून उद्रेकाची स्थिती निर्माण होऊ शकते असा संघाचा विचार आहे. तर दुसरीकडे भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष आपल्या ऐकिवाटला नसेल तर भविष्यात अडचणी उद्भवू शकतात याची जाणीव मोदी-शहांना आहे. भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी संघाकडून फडणवीसांना सूचक इशारा देण्यात आल्याची चुणूक फडणवीस यांच्या गेल्या काही दिवसांच्या कार्यशैलीवरून जाणवत आहे. गेल्या आठवड्यात राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका फिक्स झाल्याबाबतचा लेख वृत्तपत्रात लिहिल्यानंतर गदारोळ उडाला. त्याला फडणवीस यांनी 24 तासाच्या आत प्रतिलेखाद्वारे उत्तर देऊन भाजपची बाजू मांडली. खरे तर हे काम निवडणूक आयोग किंवा केंद्रीय स्तरावरील नेत्यांचे होते, परंतु फडणवीस यांनी स्वतः हे करून आपल्या कार्यशैलीची चुणूक दाखवून दिली. नरेंद्र मोदी यांनी 9 जून 2024 रोजी तिसऱ्या कार्यकाळासाठी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यांचा हा कार्यकाल साधारणपणे 5 वर्षांचा असेल, म्हणजेच जून 2029पर्यंत असेल. परंतु 2024च्या निवडणुकीत भाजपला 240 जागा मिळाल्या, स्वबळावर बहुमत मिळालेले नाही. NDAच्या 293 जागांच्या पाठिंब्याने त्यांनी सरकार स्थापन केले. भाजपमध्ये एक अघोषित नियम आहे की 75 वर्षे वय पूर्ण केल्यानंतर नेते मंत्रिपद किंवा संघटनेतील महत्त्वाच्या जबाबदाऱ्यापासून निवृत्त होतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म 17 सप्टेंबर 1950 रोजी झाला असून ते सप्टेंबर 2025मध्ये 75 वर्षांचे होतील. भाजपने या नियमाचे काटेकोरपणे पालन केले तर मोदी 17 सप्टेंबर 2025 नंतर पंतप्रधानपद सोडू शकतात. पंतप्रधान मोदींनी इतरांना 75 वर्षांच्या निवृत्तीचे कारण देत मोठमोठ्या दिग्गजांना घरी बसवले आहे. आता हाच नियम ते स्वतः लावून पंतप्रधानपद सोडतील काय याची देशभरात चर्चा सुरू आहे.
पंतप्रधानपदासाठी मोदीनंतर शहा दावेदार असतील असे संकेत मोदी देत असतात. 2011 पासून मोदी पंतप्रधान झाल्यापासून त्यांनी स्वतः पक्षावर कब्जा मिळवलेला आहे. मोदी शहा यांच्यासमोर डोळ्यात डोळे घालून बोलण्याची कोणत्या मंत्र्याची, खासदारांची हिंमत नाही. सर्व निर्णय मोदी एक हाती घेतात. मंत्र्यांना कोणतेही स्वातंत्र्य नाही. मोदी आपला वारसदार म्हणून अमित शहाकडे पाहत असले तरी संघाकडून पुढील पंतप्रधानपदासाठी नितीन गडकरीच्या नावाला पसंती आहे. गडकरी यांचे संघाशी असलेले नाते, कार्यपद्धती आणि राजकारणातील प्रदीर्घ दांडगा अनुभव या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. एकंदरीत भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष आणि पंतप्रधानपद या दोन्ही पदासाठी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये येणाऱ्या काळात संघर्ष अटळ आहे. या दोनपैकी निदान एका पदावर फडणवीस किंवा गडकरींच्या रूपाने महाराष्ट्राला देशाचे नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे. परंतु मोदी-शहांची जोडी हे सहजासहजी होऊ देणार नाही. त्यासाठी येणाऱ्या काळात संघ भाजपात, गुजरात, महाराष्ट्र राज्यात राजकीय संघर्ष अटळ असल्याचे जाणकारांचे मत आहे.